मंडळी, मी आता येईल गावात आणि गावात चला तुमका दाखवते गणपतीची शाळा कुडाळ तालुक्यातील बावगावची आमच्या आबा मिस्त्रींची शाळा. आजोबांपासून सुरू केलेली ही परंपरा त्यांचं झील आणि त्यांचं नातू हे सांभाळतात आणि किती सुंदर आणि सुबक मूर्ती असत ते तुमका दाखवते. चला भाविक जाऊया. पिवळा पितांबर म्हणतात ना गणपतीक, त्या बघा असा नेसवतात बघा, ओरिजिनल एकदम. तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे गणपतीच्या शाळेमध्ये. तर तुम्ही मुंबईचे खूप गणपतीची शाळे बघला अशात. मी तुमका आमच्या गावातली गणपतीची शाळा दाखवतो आहे. आमच्या आबा मिस्त्रींची शाळा भरपूर मूर्ती बनवलेल्या असत. आपण त्यांच्याशी बोलूया आणि खास त्यांचं कारागिरा म्हणजे उत्कृष्ट त्याचे हात चालतात. आपण त्याची मुलाखत घेऊया. तर मंडळी, आमच्या नामू मिस्त्रींची परंपरागत शाळा, ह्या शाळेत ना आता नामू मिस्त्री आमचे नाही आहेत, पण त्यांचं झील ही शाळा चालवता आणि त्यांच्याबरोबर जोडी एक त्यांचं झील आणखी त्यांच्याबरोबर म्हणजे आजोबा झील आणि नातू अशी ही परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे. बघा मंडळी, किती गणपतीत बसले शाळेत ते. आता हे उद्या शाळा त्यांची सुटली आणि आमच्या घरात येऊन भरतली. काय म्हणतो मयूर? तर हे आमचे मयूर बघा, फिनिशिंग 2 दिवस रवले. हो, लेखणी चालू आता. लेखणी चालू आहे. काय करतात दाखवा जरा लेखनीत. लेखणी आता झालेली आहे बघा मंडळी, हा डोळा बघून तुम्हाला वाटत असेल बाप्पा प्रत्यक्ष पाहतोय आपल्याकडे. इतक्या सुबक मूर्त्या आमच्या आबा मिस्त्री आमच्या म्हणजे ह्या निमित्ताने आमचे नामू मिस्त्री आणि त्यांचा हा वारसा पुढे हा चालवतोय त्यांचा नातू मयूर. आणि खरोखर सुबक आणि सुंदर अशा मूर्त्या आहेत. बघा, मुंबईला तर आपल्याकडे भरपूर यंत्रणा असते त्यांच्याकडे, म्हणजे मशीन्सने वगैरे. इथे बघा हाती काम आहे सगळं पेंटिंगचं आणि सगळ्या मातीच्या मूर्त्या आहेत ना, आणि थोडी शाडू माती मिक्स करून म्हणजे लवकर कसे विघटन होईल, विसर्जन होईल याच्यासाठी त्यांनी खास पद्धत अवलंबलेली आहे. तर तुम्ही काय म्हणतास? एकूण किती गणपती आहेत शाळेत? 150 असंच गणपती. वा. चला मंडळी, हे आता काम चालू आहे. अजून तुम्हाला पुढे दाखवतो त्यांच्या दुसऱ्या गोडाऊनमध्ये. तडका आणि उंदीर मामा तयार असत. आणि चला दुसऱ्या शाळेत जाऊया. हे बघा कसे लाईनीत बसले आहेत गणपती बाप्पा. वा 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 वा. तर मंडळी, गणेशाच्या आगमनात 2 दिवस रवलेले आहेत आणि आमच्या आबा मिस्त्रींचे सगळे मूर्ती रेडी असत. कोणी येऊची आणि आपल्या वेळेवर घेऊन जाऊची, इतके तत्पर. चाय मध्ये असं वाटतं रेल्वे दिलो की काय. तर मंडळी, ह्या रेखीव काम जर तुमका दिसताना ह्या सुबक आणि बारीक नक्षीकाम ह्या नाजूक हाताने केलं जातं. आणि यासाठी ह्यांच्या कुटुंबातील महिला वर्गसुद्धा या रंगकामासाठी त्यांना मदत करतो. त्या कॅमेऱ्यापुढे यायला थोड्या धजत होत्या म्हणून त्यांचा काही व्हिडिओ मी करूक नाही, पण ह्या रंगकामावरून ओळखू शकता की त्यांच्याकडे काय कलाकुसर असा ती. तर मंडळी, हे डोळे रंगवणं ह्या नाजूक काम असतं. आमच्याकडे त्या म्हणतात डोळे उघडणं. आणि ह्या नाजूक काम स्वतः मालक आमचे आबा मिस्त्री करतात. किती बारकाईने आणि सफाईदार त्यांचा हात चालता तो बघा. आणि खरोखरच मूर्तीचा जिवंतपणा आणूचा काम आणा तर ह्याचा एकदा डोळे उघडले ना की मूर्तीत आणखी तेज होता आणि असं वाटतं की बाप्पा साक्षात आमच्याकडे बघता. फायनल टचअप असा जाऊन. आणि हे डोळे उघडूचा काम करतात आमचे गोपी मिस्त्री. काहीतरी बोलाव. म्हणजे हे गोपी मिस्त्री उत्तम कलाकार असत. दशावतारामध्ये नारदाची भूमिका करतात. दशावतार एकदा स्टेजवर उभे राहिले ना काही फडाफडा वाक्य बोलतात, पण आज त्यांना बोलाक नाही जमणार, पण त्यांची कला बोलता त्यांच्या बोटात सून. म्हणजे शेवटचे 2 दिवस रवले आहेत ना, त्यामुळे हे बोलण्यात वेळ नाही घालवणं. आपापले पटकन कामा उरकून मूर्ती तयार ठेवतात. कारण की कधी येतले मूर्तीवाले मालक मूर्ती नेऊक इल्याच्या नंतर त्यांची खोटी होता नाही म्हणून ही सगळी घाई चालली आहे.
मंडळी मुंबईत कसा माहिती आहे, गणपतीच्या शाळेत गेल्याच्या नंतर ना थंय मोठ्या मोठ्या मंडळाच्या मूर्ती असतात, मोठे मूर्ती असतात. पण ती खयची मूर्ती खयच्या मंडळाची ही दाखवूक परवानगी नसता. पण ही आमच्या शाळेत मूर्ती असतात ना, हे घरोघरी बसणारे मूर्ती असत. त्यामुळे हे सांगू शकतो. त्यामुळे कोणाची सांगण्यापेक्षा साक्षात जाऊन ती त्यांच्या मखरात जाऊन बघूचो एक वेगळीच मजा असता. त्यांच्या घरचं त्यामुळे निमित्तानं डेकोरेशन आता सध्या सगळे डेकोरेशनच्या पाठी लागले आहेत. भारी भारी डेकोरेशन करतात बाबा या. आणि मूर्ती बसवल्याच्या नंतर त्या डेकोरेशनला 4 चांद लागतात एकदम. तर येवा गणपती रदागावली तर गणपती बघू तरी येवा. तुमच्या कोकणातल्या गणपतीची शाळा कशी वाटली तुमका? आवडली तर लाईक करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा नक्की लिहा. तुमका सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. विषय वेगळा, राजेश परब. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.